नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण आज महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जे की 17,495 पदसंख्या महाराष्ट्र सरकार भरणार असून याचबद्दल आपण आज संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या भरतीसाठी शारीरिक चाचणी, पदे किती आहेत, याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे आणि वयोमर्यादेसाठी कोणत्या कॅटेगरीला किती वर्षाची सूट आहे हे सगळंच या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, अखेर रखडलेली जी पोलीस भरती होती ती महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर मोहर लावून ती 100% भरण्याचं प्रस्तावना ही पारित केलेली आहे। म्हणूनच आता जी पोलीस भरतीमध्ये पदं आहेत हे 100% पदं भरण्याचं महाराष्ट्र सरकारने पोलीस डिपार्टमेंटला सांगितलेले आहे। महत्त्वाची बातमी, पोलीस दलात भरती होऊ इच्छित आहे ती म्हणजे तब्बल 17,471 जागा भरण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। फेब्रुवारी महिन्यात या भरतीची प्रक्रियाही होणार आहे। राज्यातील रखडलेल्या पोलीस भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे। तब्बल 17,471 जागा भरण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। फेब्रुवारी महिन्यात ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याने पोलीस दलात दाखल होऊन इच्छुकांसाठी ही सुवर्ण संधी आहे। त्यामुळे आता तयारीला लागावे लागणार। राज्य सरकारने 100% पोलीस भरती करण्यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आहे। त्यामुळे पोलीस भरतीचा मार्ग हा मोकळा झाला आहे। राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त 50% भरतीही करता येत होती, परंतु राज्य सरकारने पोलीस विभागाला 100% भरतीसाठी मंजुरी दिलेली आहे। असे असेल तरी सरकारने पोलीस खात्यात 100% पद भरतीला मंजुरी दिली आहे। या मेगा भरतीत पोलीस शिपाई, बॅट्समॅन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी एकूण 17,471 पदांची भरती ही केली जाणार आहे। राज्यात सध्या पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता आहे, यामुळे याचा ताण हा पोलीस यंत्रणेवर येत होता। अनेक प्रकरणे यामुळे प्रलंबितही राहत होती। तसेच कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला होता। यामुळेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत जून महिन्यामध्ये राज्याचा गृह विभागाला नवा आकृतिबंध तयार करण्यास सांगितले होते। राज्यातील रिक्त जागांवर आढावा घेऊन आणि मनुष्यबळाची मागणी लक्षात घेऊन ही भरती केली जाणार आहे। मित्रांनो, यापूर्वी गृह विभागाने 23,000 पोलिसांची भरती केली होती, तरी देखील पोलीस खात्यात मनुष्यबळ कमीच पडत आहे। त्यामुळे आता नवीन आकृतिबंधानुसार गृह विभागाकडून ही भरती होणार आहे। राज्याच्या पोलीस दलात 2 लाख कॉन्स्टेबल आहेत, त्यात दरवर्षी 2.5 ते 3% पोलीस सेवानिवृत्त होतात। 1,000 पर्यंत पोलिसांचे प्रमोशन होते आणि काही जण स्वइच्छेने निवृत्ती घेतात, तर काहींचा अपघाती किंवा आजारपणामुळे मृत्यू होतो। अशा कारणांमुळे दरवर्षी जवळपास 6,000 पोलिसांची पदे ही रिक्त होत असतात। याबाबत राज्य शासनाने GR काढला आहे। सन 2022 व सन 2023 या वर्षातील दिनांक 31/12/2023 अखेरपर्यंत शिपाई सर्वांगातील रिक्त पदे ही 100% म्हणजेच 17,771 पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देण्याबाबत घेण्यात येणारी परीक्षा म्हणजेच OMR पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटक स्तरावर घेण्यात मान्यता देण्याबाबत या आशयाचा नवीन GR गृह विभागाने काढलेला आहे। मित्रांनो, ह्या एकूण पोस्ट आहेत 17,471। त्याच्यापैकी पोलीस कॉन्स्टेबलच्या पोस्ट आहेत त्या 14,956। त्यानंतर ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबलच्या आहेत त्या म्हणजे 2,174 आणि त्यानंतर याच्यामध्ये SRPF पोलीस कॉन्स्टेबल आहेत 1,204। अशा या एकूण 14,471 पोस्ट आहेत। याचा जो इलिजिबल क्रायटेरिया असेल त्याचा एज रेंज असेल ती 19 ते 28 वर्ष आणि याचा ॲप्लिकेशन मेथड
ही ऑनलाईनच राहणार आहे. त्यानंतर आपण अकॅडमी इलिजिबिलिटी पाहूया. कॉन्स्टेबल कॅन्डिडेटसाठी SSC प्लस SSC या दोन मॅट्रिक्युलर पास असायला पाहिजे. त्यानंतर सब इन्स्पेक्टरसाठी द कॅन्डिडेट नीड्स टू हॅव डिग्री इन एनी एरिया ऑफ इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड कॉलेज इन्स्टिट्यूट हॅपलेट विथ डायग्नोस्टिक युनिव्हर्सिटी. कॉन्स्टेबल सब इन्स्पेक्टरच्या ज्या पदसंख्या आहेत त्यांच्यासाठी ग्रॅज्युएट असणं किंवा इक्विव्हॅलंट डिग्री असणं गरजेचं आहे. आणि जे कॉन्स्टेबल पद आहेत त्याच्यासाठी SSC किंवा HSC म्हणजे 10वी किंवा 12वी. आणि जे सब इन्स्पेक्टरचं पद आहे त्याला तुम्ही ग्रॅज्युएट असायला पाहिजे किंवा इक्विव्हॅलंट डिग्री तुमच्याकडे असायला हवी, ती म्हणजे ग्रँट युनिव्हर्सिटीकडून. त्यानंतर एज क्रायटेरिया आहे तो म्हणजे मिनिमम एज लिमिट 18 वर्ष आणि मॅक्झिमम एज लिमिट 28 वर्ष. त्यानंतर सब इन्स्पेक्टरचं एज लिमिट आहे ते म्हणजे 19 वर्ष मिनिमम आणि मॅक्झिमम ते 28 वर्ष. त्यानंतर याच्यामध्ये काही एज रिलॅक्शनही आहे. त्यामध्ये OBC 3 वर्ष आणि SC STला 5 वर्ष रिलॅक्स राहील. फिजिकल मेजरमेंट टेस्ट PMT इलिजिबिलिटी तेही आपण पाहूया. हाईट मिनिमम मेलसाठी राहील 165 cms आणि फिमेलसाठी तेच 155 cms. आणि रिझर्व्ह कॅन्डिडेटसाठी 165 cms आणि तेच फिमेलसाठी 155 cms म्हणजे ॲज इट इज सेम आहे. आणि तेच चेस्ट ओनली गाईजसाठी नॉर्मल आणि एक्सपेंडेड आहे म्हणजे फिमेलसाठी याच्यामध्ये काही क्रायटेरिया नाही. ऑल कॅटेगरीज आर जी हाईट असेल ऑल कॅटेगरीजमध्ये ती 79 cms अँड 84 cms राहील. फिजिकल इफिशियन्सी टेस्ट फॉर महाराष्ट्र पोलीस भरती त्याच्यामध्ये मेल कॅन्डिडेटसाठी 1600 मीटर गोईंग रनिंग असेल ती त्याच्यामध्ये 20 पॉईंट असतील. आणि फिमेलसाठी हीच 800 मीटर राहील त्याच्यामध्ये 25 पॉईंट असतील. त्यानंतर 100 मीटरचं जॉगिंग होईल तेही फिमेलसाठी 100 मीटरच गोईंग वॉकिंग राहील. त्यानंतर थ्रो होईल तो 20 त्याच्यामध्ये पॉईंट असतील. त्यानंतर कलेक्ट थ्रो त्याच्यामध्ये 4 kg हे फिमेलसाठी असेल. नंतर लॉंग सोअर असेल तर त्याच्यामध्ये 20 पॉईंट असतील आणि लॉंग लिप हे फिमेलसाठी असेल त्याच्यामध्ये फिमेलला 25 पॉईंट असतील. त्यानंतर 10 पूल असतील त्याच्यामध्ये मेलला 20 पॉईंट असतील. मात्र फिमेल कॅन्डिडेटला इथे कुठला क्रायटेरिया नाही. त्यानंतर असे टोटल हे 100 पॉईंट मेल ॲज वेल ॲज फिमेलचे असतील. म्हणून जे पण या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जाऊन चेक करून घ्या. तिथेही तुम्हाला ही डिटेल्स सगळी तर त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे ती महाराष्ट्र www.mahapolice.gov.in. ही लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देऊ. परंतु अजून ॲप्लिकेशन डेट ही अनाऊन्स झालेली नाही म्हणून ॲप्लिकेशन लिंक ही चालू झालेली नसेल. यासाठी ॲप्लिकेशन फी असेल जनरल कॅटेगरीसाठी 450 आणि बॅकवर्ड कॅटेगरीसाठी 350. याच्यामध्ये जे सिलेक्शन प्रोसेस आहे तीही प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होईल, मेन एक्झामिनेशन होईल, फिजिकल मेजरमेंट टेस्ट म्हणजेच PMT आणि फिजिकल इंडुरन्स टेस्ट म्हणजे PET आणि इंटरव्ह्यू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एवढी एंड तक ही प्रोसेस राहणार आहे. म्हणून काळजीपूर्वक सगळी प्रोसेस जी पाहून तुम्ही सगळ्या स्टेप फॉलो करायचा आहे आणि योग्य मार्गदर्शन आणि योग्य प्रिपरेशन करून ही भरती तुम्ही क्रॅक करायची आहे मित्रांनो. की हा मोठा खूप तुमच्यासाठी खूप मोठा चान्स आहे. अशी भरती खूप वर्षानंतर पडते कारण गव्हर्मेंटने म्हणजे महाराष्ट्र सरकारने 100% हे पदं भरायला लावलेली आहेत.